22 जून 2026 बंगलोरच्या पूर्व भागात एका शांत अपार्टमेंटमध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांची हत्या झाली। वडील, आई आणि लहान मुलगी। पण सर्वात धक्कादायक गोष्ट घडली ती म्हणजे हत्या करणारी त्यांचीच मोठी मुलगी आणि तिचा लिव्ह इन पार्टनर। वडील सोमसुंदर, आई मुथुलक्ष्मी आणि लहान मुलगी सुप्रिया या 3 निर्दोष जीवांची हत्या झाली आणि त्यामागं कारण होतं रिलेशनशिप, कर्जाला आणि ऐशो आरामाला विरोध। यात विशेष म्हणजे याला एआयची मदत घेतली होती। आज आपण पाहणार आहोत बंगळुरू शहरातील कृष्णराजपुरम येथील ट्रिबर मर्डर प्रकरणाची संपूर्ण कहाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत। नमस्कार, मी पंकज, आपण पाहता बोल भाई। सोमसुंदर हे 55 वर्षाचे सॉफ्टवेअर इंजिनियर होते। त्यांची पत्नी मुथुलक्ष्मी या हाऊसवाईफ होत्या। मोठी मुलगी श्वेता आणि धाकटी सुप्रिया। श्वेता इंजिनिअरिंग पूर्ण करून टेक कंपनीत नोकरी करत होती। सुप्रिया पदवीचे शिक्षण घेत होती। कुटुंब मराठा हल्ली भागात राहत होते, पण श्वेता गेल्या 2 महिन्यापासून सिंगेहल्ली येथील साई ग्रीन अपार्टमेंटमध्ये आपल्या बॉयफ्रेंड केनेथ सोबत लिव्ह इन नात्यात राहत होती। मुख्य समस्या फक्त लिव्ह इन नात्याची नव्हती। श्वेताने पालकाच्या नावावर लाखो रुपयापर्यंत कर्ज काढले होते। हे पैसे प्रामुख्याने केनेथ व स्वतःच्या ऐशो आरामाकरिता वापरले गेले। हप्ते थकल्याने बँकेच्या नोटिसा पालकांच्या घरी येऊ लागल्या। मुथुलक्ष्मी त्यांच्या उधळपट्टीवर नाराज होत्या। मुलगी चुकीच्या मार्गावर जाऊ नये ही आईची इच्छा होती। वडील सोमसुंदरही नाराज होते। याशिवाय कुटुंबाने या नात्याला विरोध केला होता। काही अहवालानुसार मालमत्तेच्या वाटपाचा मुद्दाही होता। पोलिसांच्या म्हणण्यानुसार श्वेता आणि केनेथ यांनी अनेक महिने आधीपासून योजना आखली होती। केनेथने गुगल जेमिनी या एआय चॅटबॉटचा वापर करून हल्ल्याच्या पद्धती, पुरावे नष्ट करण्याचे मार्ग आणि इतर गोष्टीबद्दल हायपोथेटिकल स्वरूपात माहिती गोळा केली होती। 21 जून रोजी श्वेताची आई रागाच्या भरात श्वेताच्या फ्लॅटवर गेल्या। दोघात कर्ज काढल्याप्रकरणी मोठा वाद झाला। दुसऱ्या दिवशी 22 जून रोजी संध्याकाळी वडील सोमसुंदर आणि लहान बहीण सुप्रिया ही फ्लॅटवर पोहोचले। मूळ योजना फक्त मुथुलक्ष्मीची हत्या करून तिचा मृतदेह दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची होती। याकरता केनेथने दुसऱ्या भाड्याच्या फ्लॅटमध्येही काही सामान ठेवला होता, पण वडील आणि धाकटी बहीण अचानक आल्याने परिस्थिती बदलली। नंतर त्यांनी तिघांची हत्या करण्याची योजना आखली व त्याच दिवशी संध्याकाळी तिघावरही हल्ला केला। या हल्ल्यात आई व लहान बहीण जागीच ठार झाले। मात्र सोमसुंदर कसेबसे तिथून जखमी अवस्थेत बाहेर पडाले व ते पायऱ्यावर येऊन कोसळले। तिथून त्यांनी शेजाऱ्यांना आवाज दिला। शेजारी आणि गार्ड यांनी पोलिसांना कॉल केला। रुग्णालयात नेण्यापूर्वी सोमसुंदर यांनी पोलिसांना सांगितले, माझ्या मोठ्या मुलीने आणि तिच्या जोडीदाराने हल्ला केला आहे। आत माझी पत्नी आणि धाकटी मुलगी आहे, तिला वाचवा। मुथुलक्ष्मी आणि सुप्रिया फ्लॅटमध्येच मृत अवस्थेत सापडल्या। सोमसुंदर यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रुग्णालयात त्यांचा निधन झाला। हत्या झाल्यानंतर श्वेता आणि केनेथ यांनी दुचाकीवरून पळ काढला। बाईक तिरुवन्नामलाई जवळ बिघडली। तिथून ते वेगवेगळे गेले आणि पुंडुचेरीला पोहोचले। 24 जून रोजी श्वेताला पुंडुचेरीत अटक करण्यात आली। 26 जून रोजी केनेथलाही पुंडुचेरीत पकडण्यात आले। दोघांनी सुरुवातीला कबुली जबाब दिले, पण नंतर त्यांनी एकमेकावर आरोप ठेवून आपली भूमिका बदलली। श्वेताने काही वेळा केनेथला पूर्ण दोष दिला, तर केनेथनेही वेगळी कहाणी सांगितली। केनेथसाठी श्वेताने एवढे मोठे पाऊल उचलले, पण तोही शेवटी तिच्या विरुद्ध बयान दिला। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, सोमसुंदरचा मरणोत्तर जबाब, दुसऱ्या फ्लॅटमधील सामान आणि डिजिटल पुरावे गोळा केले। या प्रकरणात आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली। पोलिसांच्या तपासानुसार आरोपी केनेथने सुमारे 6 महिने आधीपासून गुगल जेमिनी नावाच्या एआय चॅटबॉटचा वापर केला होता। त्याने थेट हत्या कशी करावी असे प्रश्न न विचारता हायपोथेटिकल पद्धतीने माहिती गोळा केली। उदाहरणार्थ, जर असे काही घडले तर काय करावे, रक्तसाक्ष कसे काढावे, मृतदेह नष्ट कसे करता येईल, अशा स्वरूपात प्रश्न विचारले। पोलिसांनी सांगितले की केनेथने या एआय चॅटबॉटकडून हल्ल्याच्या पद्धती, पुरावे नष्ट करण्याचे मार्ग आणि इतर तपशील जाणून घेतला। त्याने क्लाउड किचनसाठी बनवलेल्या फर्नसचाही वापर मृतदेह नष्ट करण्यासाठी करता येईल का असाही विचार केला होता। हा भारतातील पहिल्या प्रकारचा असा प्रकरण मानला जात आहे, जिथे आरोपीने हत्या योजनेसाठी एआयचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे पोलिसांना सापडले आहे। पोलिसांनी गुगलकडे या चॅटचा संपूर्ण इतिहास मागितला आहे। श्वेताने जुलै महिन्यात कोर्टात स्वेच्छेने कबुली जबाब देण्याची इच्छा व्यक्त केली होती। हे प्रकरण फक्त एका हत्येचे नाही, हे कर्ज, विरोध, निराशा आणि तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापराचे एक भयंकर उदाहरण आहे। एआयचा उदय मानवी कल्याणाकरता झालेला आहे,
पण याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. या घटनेविषयी व याविषयी आपले मत कमेंट्स करून नक्कीच